पावन करीती जगी अधमानी पापरासी दरुशने त्यासी उधारती काय महिमा वर्णू दिन पातकी पावन करीती जगी लागता त्यांच्या चरणा कमळी होय पापतापा होळी एक जनार्दनी भेटता हरे संसाराची चिंता काय महिमा वर्णू दिन पातकी पावन करीती जगी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार निष्ठावंत वात्सल्यपूर्ण पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत नाथ बाबा यांचा आहे. शांतीचे सागर नाथ महाराज या अभंगाद्वारे आपल्याला संतांची उदारता सांगतात आणि संतांची उदारता सांगणारा शांती ब्रह्म नाथ बाबा यांचा 5 चरणाचा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार तो म्हणजे असा ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या अनेक थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी याच भूमीमध्ये असलेलं छोटस मोठस गाव म्हणजे वडगाव बुजुर्ग आणि येथे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र महादेव मंदिर वडगाव बुजुर्ग नावातच केवढं सामर्थ्य आहे बरं. काय त्याचा परिहार द्यायचा आपण तरी पण देण्याचा प्रयत्न करते. ज्यांच्याकडून मला ही सेवा प्राप्त झाली संधी मिळाली असे आमचे ज्ञानेश्वर बाबा आणि नरकंदे बाबा यांच्या ह्याच्यातून सेवा मिळालेली आहे. गावामध्ये जेव्हा आम्ही आलो गावात पाऊल टाकला का गावाची ओळख आणि पाळख सांगायची काही गरज नाही. आम्हाला एक असेच बाबा भेटले ते म्हणतात तुम्हाला तिकडे जायचं का मंदिराकडे. आम्ही म्हणले मंदिराकडे जायचं. त्यांनी सांगता चला मी नेऊन सोडताना आम्हाला जायचं होतं फराळ करायला गावामध्ये. पुन्हा गावातल्यांचा फोन आला तिकडे गेलो फराळ करून आलो. आता इथं आपल्या सप्ताहाची चाल वगैरे घेतली ज्यांनी असे सुंदर आणि भावनिक ज्यांची शब्दरचना असलेले गोड गळ्याचे धनी माऊली महाराज आणि आपले बालू महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि त्यांच्या चरणावर प्रणिपात. ज्यांच्या बोटावर हा मंडप थया थया नसतो असे मृदुंग मेरू मृदुंगाचार्य आमच्या ओळखीचे असतील किंवा जवळचे असतील तेवढी काय ओळख सांगायची गरज नाही. काढते पुढं तुमचं सगळं बरोबर. असे आपले संतोष दादा माने यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्याही चरणी प्रणिपात होते. ज्यांनी मला तिथं बसलेलं उठून आणले ह्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बरं का. आपले विनेकरी बाबा असतील समस्त ग्रामस्थ मौजे वडगाव बुजुर्ग आणि बाहेर गावून आलेल्या सुद्धा पाहुण्यांसाठी सुद्धा त्यांच्याही चरणी प्रणिपात होते आणि सर्वांसाठी एकदा तुमच्याकडून जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. आणि अशा कुचक्या टाळ्या नाही वाजवायच्या. हात वर करून जोरात टाळ्या वाजवायच्या. आता भारी वाटते एक लेडीजच आहेत आणि आता खास करून तुम्ही लई असं खुश होऊ नका किंवा हवेत उड्या मारू नका. एवढे दिवस ह्यांचे होते आता तुमचे आलेले तर काय बोलायचं तर ते बोलून घ्या. पक्ष बदलला आज माहिती आहे ना. 4 दिवस वेगळा होता आज 5व्या दिवसाचा वेगळा झाला. काय बोलायचं बोलून घ्यायचं. मंडपात आल्याच्या नंतर टाळ्या जोरात झाल्या पाहिजे. शब्दाची रचना समजली पाहिजे. नाहीतर म्हणसाल महाराज असा कसा कुठून धरून आणलाय त्याला आम्हाला टाळ्याच वाजवायला लावत होते. टाळ्याची ताकद आणि नामस्मरणाची ताकद इथं फक्त मंडपात आलेल्यालाच माहित असते. बाकीच्यांना कुणालाच माहित नसते. स्वतःसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आजच्या 5व्या दिवसाची सेवा मला मिळालेली आहे. 6व्या का? काय होत नाही वयमानाप्रमाणे चालत राहतात त्याही गोष्टी थोड्याफार जरा वय झालेलंच आहे. 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञान पामराच्या वाट्याला आलेली माझे परम भाग्य समजते आणि मात्या समान पित्या समान बहिणी समान आई समान असलेल्या प्रत्येकांच्या चरणावर प्रणिपात होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल